तू सांग. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 50 मधून सुरुवात करूयात राजकीय बातम्यांनी। मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा पहिला दिवस बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत। अर्ज छाननीची प्रक्रिया काल पूर्ण। निवडणूक रिंगणातून माघार घेण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार। पुणे पिंपरीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढणार। उदय सामंतांसोबत पुणे पिंपरीबाबत आज चर्चा करणार। सामंतांशी चर्चा करून जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना युतीची शक्यता मावळली। दरम्यान भाजप आणि शिवसेनेमध्ये आता मैत्रीपूर्ण लढत होणार। भाजपकडून स्वबळाच्या तयारीलाही सुरुवात। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतनं उमेदवारी दिली नाही। बंडू आंदेकर आणि गजा मारण्याच्या पत्नीला दिलेल्या उमेदवारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेन। आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची प्रतिक्रिया। गजा मारण्याच्या पत्नीला आरपीआय सचिन खरात गटाकडून उमेदवारी दिल्याची शक्यता। पुण्यामध्ये सिद्धार्थ बनसोडेंच्या उमेदवारीला काँग्रेस उमेदवाराचा विरोध। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडून देऊ नका। पुण्यामध्ये शिंदेंच्या सेनेनं एकाच वॉर्डात दोघांना एबी फॉर्म्स दिल्यामुळे मोठा गोंधळ। प्रभाग क्रमांक 36 मधून मच्छिंद्र कांबळेंनी उद्धव ठाकरेंच्या आधीच फॉर्म सबमिट केला। दरम्यान उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र कांबळेंचा एबी फॉर्म खाऊन टाकल्याचाही आरोप। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईचा वचननामा 4 जानेवारीला प्रकाशित होणार। 5 जानेवारीला पूर्व उपनगरात दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा करत प्रचाराला सुरुवात होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज पुणे दौरा। चिंचवडचे भाजप आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या शक्तीस्थळ या प्रेरणा केंद्राचं लोकार्पण होणार। मुंबईतील माहीमच्या वॉर्ड क्रमांक 182 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका श्रद्धा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। महायुतीच्या जागा वाटपात हा वॉर्ड भाजपला गेल्यामुळे श्रद्धा पाटील नाराज। श्रद्धा पाटील उमेदवारीवर ठाम राहणार। गोरेगावमध्ये बंडखोर उमेदवाराची मनधरणी करण्यात भाजपला यश। अमित साटम यांच्याकडून अपक्ष उमेदवार संदीप जाधवांची मनधरणी। संदीप जाधव आज उमेदवारी अर्ज मागे घेणार। संदीप जाधव प्रभाग क्रमांक 54 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। तर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकरांच्या मुलीला पक्षाकडून उमेदवारी। लहानपणापासूनच मी राजकारणात सक्रिय, मला माझ्या विजयाची 100% खात्री। उमेदवारी मिळाल्यानंतर दीप्ती वायकरांची प्रतिक्रिया। नागपुरात नाराजांची समजूत काढण्याचं भाजपपुढे मोठं आव्हान। अनेकांकडून पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी, तर 40 जणांनी दिला पक्षाचा राजीनामा। बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 2 दिवस। नागपुरात माजी महापौर अर्चना डेहनकरांच्या घरीच पाहायला मिळाला भाजपमधील बंडखोरीचा परिणाम। प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपच्या विनायक डेहनकरांकडून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। तिकीट वाटपात बऱ्याच जणांनी हस्तक्षेप केला। मोठा गोंधळ झाला तरी सुद्धा कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। उल्हासनगर पालिकेमध्ये महायुतीत सगळे सोयरे निवडणुकीच्या रिंगणात। भाजप आणि शिवसेनेमध्ये कुटुंबातील सदस्यांना संधी। भाजप आणि सेनेकडून 4 कुटुंबातील 12 सदस्य निवडणुकीच्या रिंगणात। तर अमरावतीमध्ये सुद्धा युवा स्वाभिमानच्या सचिन भेंडे यांची उमेदवारी कायम। भाजप उमेदवार तुषार भारतीय यांनी नोंदवला होता आक्षेप। सचिन भेंडे महानगरपालिकेचे कंत्राटदार असल्याचाही आक्षेप। मुंबईमध्ये छाननी अंती 167 अर्ज बाद। 2516 नामनिर्देशन पत्रांची छाननी केल्यानंतर उर्वरित 2231 नामनिर्देशन पत्र वैध। उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का। पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म्स बाद। प्रभाग क्रमांक 24 मधील भाजपच्या 3 जागांवरील आणि शिंदेच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म्स बाद। अपक्ष निवडणूक लढवावी लागणार। अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांना धक्का। 6 झोनमधील 11 उमेदवारांचे नामांकन अर्ज अवैध। जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्यामुळे ही कारवाई। जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। 50% आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आधी, त्यानंतर आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याचा अंदाज। आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्या आहेत, तर जिथे काँग्रेसचे उमेदवार चांगले होते त्या जागा त्यांना दिल्यात। काँग्रेस आणि वंचितमध्ये झालेल्या युतीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। सांगलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेनं शनिवारी प्रचार प्रारंभ होणार। महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीतनं होणार। महापालिका प्रचार प्रभारी मकरंद देशपांडे यांची माहिती।